नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण एकदम खास आणि स्वादिष्ट रेसिपी बघणार आहोत. शेवग्याच्या शेंगाची भाजी. सर्वप्रथम ताज्या शेवग्याच्या शेंगा नीट धुवून त्याची साल काढून घ्यावी अशा प्रकारे. नंतर गॅस चालू करून त्यामध्ये पातेल्यात थोडं गरम पाणी करावं आणि त्यामध्ये मीठ आणि शेवग्याच्या शेंगा टाकून त्याला बॉईल करून घ्यावं. शेवग्याच्या शेंगा खायला तर चविष्ट लागतातच, त्यामध्ये भरपूर पोषण तत्त्व पण असतात. आता कढईमध्ये थोडं तेल गरम करायला ठेवा. त्यात मोहरी आणि जिरा टाका. जिरा चटकन आवाज येऊ द्या. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची टाकून चांगलं फिरवून घ्या आणि नंतर चिरलेला टमॅटो टाका. आणि मी यामध्ये घरी बनवलेले मसालेच टाकले आहे. सर्वप्रथम आपण त्यामध्ये खोबऱ्याचं पावडर टाकलं आहे. यानंतर अद्रक लसूण पेस्ट, घरी बनवलेला गरम मसाला, जी की मी रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. यानंतर त्यात हळद आणि लाल मिरची पावडर टाका व चवीपुरतं मीठ. त्यामुळे भाजीला एकदम मस्त चव येणार आहे. आता थोडं पाणी घालून मसाल्यांना थोडं शिजवून घ्या, जेणेकरून मसाले कच्चे नाही राहतील. शेवग्याच्या शेंगा बऱ्यापैकी वाफवून झालेल्या आहे. आता या आपण जी फोडणी दिलेली आहे त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाका आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्या व वरून झाकण ठेवून 5-7 मिनिटे शिजवून घ्या. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन नवीन रेसिपी बघायला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. शेवग्याच्या शेंगांमध्ये अँटीबायोटिक्स आहे, जे आपल्या शरीराला बरेच फायदे देतात. त्यामुळे ही भाजी खाण्याचा आनंद दुप्पट होतो. आता भाजी तयार आहे. तुम्ही ती गरमागरम चपाती किंवा भातासोबत सर्व करू शकता. एकदम झक्कास लागते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेवग्याची भाजी बनवून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब